गुड मॉर्निंग. आणि आम्ही आता निघालो आहे पँगॉंग लेककडे. सो ही जी लाईन दिसते ना वरती, एवढं वरती चढून आम्हाला जायचं आहे आणि इथे येण्यासाठी परमिट काढावा लागतं. आम्ही ऑनलाईन पास काढला आहे 400 रुपयाचा. हे बघा किती वरती जायचं आहे आम्हाला. आणि अजून तर काहीच नाही आहे, आता तर सुरुवात झाली आहे जस्ट वरती चढायला. आणि आता एवढी थंडी पण नाही. आता हळूहळू जसं वरती जाणार आम्हाला सांगितलं, इतकी थंडी आहे तिथे पण. आणि बर्फ आहे पूर्ण. आता अजून जरा वरती आलो आहे तर खालचे रस्ते बघा कसे दिसत आहेत. आता भरपूर वरती आलो आहे आम्ही आणि ऑफ रोड सुरू झालं आहे. आता मला भयंकर भीती वाटायला लागली आहे, कारण आता सिंगल रोड सुरू झाला आहे. त्या तिकडे भीती अशी की साईडने बघा लँडस्लाईड होण्याचे चान्सेस बघा, किती मोठे मोठे दगड आहेत ते पण खाली पडतात. आता गाडी समोरून सिंगल रस्ता असल्यामुळे पुढची गाडी आली की थोडं थांबायचं. बघा रस्ता बघा किती कठीण आहे, त्यात आमची गाडी खूप मोठी आहे आणि थंडी तर इतकी आहे ना भयंकर. आता आमची गाडी थोडी प्रॉब्लेम द्यायला लागली आहे, पिकअप घेत नाही कारण इतकं उंच आलो आहे आम्ही, त्यात आमच्या गाडीमध्ये ओझं खूप आहे. बघू आता. फायनली झाली स्टार्ट. आम्ही बराच वेळ थांबलो, अर्धा तास. गाडी थंड झाली आणि आता निघालो. शेवटी आम्ही एवढ्या वरती आलोच. जवळपास आम्ही आलो आहे समुद्रसपाटीपासून 17,688 फीट. इथे मी बोलते ना, मला अक्षरशः दम लागतोय दम. इथे बघा आर्मीचे पण लोक आहेत. हे बघा हाईट बघा तुम्ही, समुद्र तलसे ऊंचाई 17,688 फीट. आणि इथे आता मंदिर पण आहे, चांगला बाबा की जय, कारण हा चांगला पास आहे. आणि जिथे ला पास असं नाव असतं ना, समजायचं की आपल्याला उंच डोंगर चढून जायचं आहे आणि पुन्हा उतरायचं आहे. आता चाललो आम्ही मंदिरामध्ये आणि बर्फ बघा, म्हणजे याच्यावरून तुम्ही विचार करा, एवढ्या भारतामध्ये सगळीकडे उन्हाळा आहे आणि इथे एवढी बर्फ पडला आहे, म्हणजे किती थंडी असेल. एवढ्या हाईटला आल्यावर म्हटल्यावर फोटो तर काढलाच पाहिजे. आणि आमच्या बाबू बघा कुठे जाऊन चढला. एक काळजी घ्या, तुम्ही जर पँगॉंगला येत असाल तुम्हाला पण हा चांगला पास लागणार. आणि वरती आल्यावर अक्षरशः दम लागतो, काही ऑक्सिजनची कमी फार पडू शकते. सिलेंडर 100% सोबत ठेवा, म्हणजे ठेवाचं. आता आमचा उतार सुरू झाला, आता आम्हाला टेन्शन नाही. आता आमची गाडी एकदम निघणार म्हणजे स्पीडने. पण बर्फ बघा कसला झाला आहे, किती साचला आहे तो बर्फ. भयंकर थंडी आहे. रिद्धू सकाळी उठला होता, तो गेला झोपून. आणि असंही तो गाडीमध्ये लवकर झोपून जातो. आता खाली जाऊन जरा ब्रेकफास्ट वगैरे करू. आणि खाली उतरल्या उतरल्या बघा आर्मीचा मोठा कॅम्प आहे इथे. आपल्याला काय अडचण आली, काही हेल्प असेल तर हे करू शकतात. ही आम्हाला याक बघा किती दिसलेत खाली, ते दिसतंय का काळे काळे, ते सगळे याक आहेत, चरतायत. ते याक एवढं काही नवल नाही, पण आपल्याला कधीतरी दिसता म्हणून नवल वाटतं. हे बघा किती, आता जवळून दाखवते. बापरे, अरे बापरे. ही साईडला नदी बघितली का, नदी आहे बरं का ती. ही जी व्हाईट बर्फ झालाय ना पूर्ण, नदी आहे ती. टेम्परेचर बघा इथे किती कमी असेल, याच्यावरून अंदाज मांडा तुम्ही. उन्हाळ्यात पूर्ण फ्रीज झाली आहे ती नदी, पूर्ण बर्फ बर्फ. आता मध्ये काही तर रोडचं काम चालू आहे वाटतं, आम्हाला जरा वेळ थांबवलंय त्यांनी. आणि तुम्हाला एक दाखवते, हे बघा साईडला बघा नदी बघा, ती पूर्ण बर्फाची झाली आहे. आणि वसुधाला सध्या चक्कर येते, ऑक्सिजन लेवल कमी झाला आहे. मॅडमने चष्मा पण घातलाय कारण चमकणं फार होतंय, बर्फावरती फार चमक येते. मी आता खाली उतरलोय आणि तर वसुधाचं सध्या डोकं दुखतंय कारण हाईट जास्त होती. ऑक्सिजनचा लेवल हा असा परिणाम होतो डोकेदुखीवरती. आणि ऋतू आता सध्या आईचं डोकं दाबतोय. तर आम्ही सध्या इथे जिथं थांबलोय, इथे भरपूर कॅफे रेस्टॉरंट आहेत. भूक लागली असेल तर मध्ये खाऊ शकता. लेहवरून जेव्हा आम्ही निघालो, इथे 107 किलोमीटर आलो आणि इथून पुढे पँगॉंग लेक आहे 100
118 किलोमीटर, म्हणजे हा एकदम करेक्ट मिडल पॉईंट आहे. मग तुम्ही जेव्हा चांगला पास वगैरे करून आले तर इथं आल्यानंतर तुम्ही रेस्ट करू शकता, थोडासा खाऊ शकतात आणि मग पुढचा प्रवास परत कंटिन्यू करू शकता. तर आम्ही आमची इथे गाडी लावली. आता आम्ही अर्धा रस्ता क्रॉस केला. आता कपडे वगैरे सुका. आम्ही आता 3-4 तास इथेच थांबू, जरा झोप घेऊ. तर आम्ही त्या दिवशी तर नाही, त्या दिवशी आम्ही तिथेच मुक्काम केला त्या जागी आणि सकाळी आता निघालोय आम्ही. आणि सॉरी, माझी काल गलती झाली की त्या पॉईंटपासून 118 नाही, आता फक्त 30-35 किलोमीटर राहिलं आहे. म्हणजे चांगला पास तुम्ही उतरून आले ना, थोडंसं ट्रॅव्हलिंग केली की लगेच लेक येणार आहे. आणि काय नाही, मग जाताना असंच, लडाख म्हणजे काय, सगळं ओसाड, नुसते डोंगरच डोंगर, एकही झाड तुम्हाला दिसणार नाही. झालं ब्रेकफास्ट वगैरे. आणि हे बायकर जे आहेत ते पण इथे आलेत, सगळ्यात मोठा ग्रुप आहे त्यांचा. यांचं एकदा इन्फॉर्मेशन काढतो, तुम्हाला सांगतो कसे पैसे आहेत का नेमकं काय आहे इथे आल्यावर. आर्मीचा एरिया आला का रेंज इथे जवळ आलोय. आणि अजून ऍक्च्युली खूप पुढे गेल्यावर प्रॉपर दिसणार आहे तिथे एक विलेज पण आहे. तर बाकीचे सगळे डिटेल, सगळं माहिती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दिसेल. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.